Amen. Hallelujah. We Hallelujah. can be seated. आपण बसू शकतो. Glory to God. देवाला गौरव. And again, once again, we are so happy to see you. आणि तुम्हा सर्वांना पाहून पुन्हा एकदा आनंद झाला. And we have entered into the most wonderful season. आणि आपण सर्वात एकदम आनंदी अशा ऋतूमध्ये प्रवेश केलेला आहे. लेकिन चेहरा देख के लग नहीं रहा है. पण तुमचे जे चेहरे आहेत ते बघून असं वाटत नाही. ऐसा लग रहा है जबरदस्ती कोई खींच के लेकर आया है क्या? नहीं ना. God has brought you into the season of celebration and joy. आमेन. आणि देवाने तुम्हाला आनंदाच्या आणि जे काही उत्साहाचा सण आहे त्याच्यामध्ये घेऊन आलेला आहे. And the reason why Jesus came, आणि का येशू ख्रिस्त आला, the news is only good. आणि ती जी बातमी आहे ती चांगलीच आहे. There is no bad news in that good news. आणि त्या चांगली बातमीमध्ये कुठलीच वाईट बातमी नाहीये. God's good news does not talk about judgment. आणि देवाची जी बातमी आहे, जी चांगली बातमी आहे, ती कधी न्याय बोलत नाही. It does not talk about your judgment or your punishment. तुमच्या शिक्षेविषयी किंवा तुमच्या न्यायाविषयी ती कधीच बोलत नाही. God's good news talks about His grace. आमेन. आणि त्याची चांगली बातमी त्याच्या कृपेविषयी बोलते. What His grace has done in our life. आमेन. त्याच्या कृपेने आपल्या जीवनात काय केलं त्याच्याविषयी बोलते. And what can grace continue to do in our life. आणि ती कृपा आपल्या जीवनामध्ये निरंतर काय करते याच्याविषयी बोलते. And that is all but good and good and good. आणि ते फक्त चांगलं आणि चांगलं आणि चांगलंच आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, if you know God in the right way, आणि जर तुम्ही देवाला योग्य प्रकारे जाणलत, not by the way of how the earthly father behaves. आणि जो पृथ्वीवरील जे पिता आहेत किंवा वडील आहेत ते कसे वागतात त्यानुसार आपण देवाला नाही You know, जाणावं. many have thought that our heavenly father is just like our earthly father. अनेक जण असं विचार करतात की आपला जो स्वर्गीय पिता आहे, जो पृथ्वीवरचा पिता आहे त्याप्रमाणेच आहे. No, our God, our heavenly father is not a man. नाही, आपला स्वर्गीय पिता हा माणूस नाही, He's मनुष्य नाही. full of love. आमेन. तो पूर्ण प्रीतीने भरलेला आहे. Though earthly fathers are a reflection of the heavenly father, पृथ्वीवरचा पिता जो आहे त्याची प्रतिकृतीच आहे. but earthly father is not perfect. पण जो पृथ्वीवरचा पिता आहे तो परिपूर्ण नाही. Our heavenly father is perfect. आमेन. पण आपला स्वर्गीय पिता आहे तो परिपूर्ण आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. What comes from him त्याच्याकडून आपल्याला काय मिळालं? is only good things. आमेन. फक्त चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी. What comes from the heavenly father आणि त्या स्वर्गीय पित्याकडून आपल्याला काय मिळालं? is only goodness and kindness. आमेन. फक्त चांगलं आणि दया आणि कृपा. Amen. You हालेलुया. know, tonight I want to share something very amazing. आणि आज मी तुम्हाला अद्भुत गोष्टी सांगणार आहे. And those who missed it, they have missed this blessing. आणि ज्यांनी आज ते गमावलं त्यांनी गमावलं ते आशीर्वाद. I want you to talk about why forgiveness is so important in our life. आमेन. आणि आपल्या जीवनामध्ये क्षमा करणं किती महत्त्वाचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. You know, Bible talks about forgiveness. आणि पवित्र शास्त्र आपल्याला क्षमेविषयी शिकवतो. And God also talks about why it is so important to forgive. पवित्र शास्त्रही आपल्याला सांगतं की क्षमा करणं का महत्त्वाचं आहे. Do you want to know? तुम्हाला जाणायचं आहे का? It's a greatest blessing. आणि ते सर्वात मोठा आशीर्वाद आहे आपल्यासाठी. In the world, जगामध्ये you will not see this even word spoken as I forgive you. आणि आपण कधी ते जगामध्ये असं ऐकत सुद्धा नाही की मी तुला क्षमा करतो. What revolves in the world is hatred, आणि जगामध्ये काय फिरत आहे तर द्वेष, anger, राग, revenge, बदला, an eye for an eye, आणि डोळ्यासाठी डोळे, a tooth for a tooth. दातांसाठी दात. That is the mindset of this world. अशी ह्या जगाची मानसिकता आहे. You know? But not so with God.
पण देवाबरोबर असं And नाही. not so in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये सुद्धा असं नाही. The kingdom of God is based on forgiveness. आमेन. आणि देवाचं राज्य हे क्षमेवर अवलंबून आहे. We all entered into the kingdom of God because of God's forgiveness in our आणि life. आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश का करतो? कारण त्या क्षमेमुळे. Amen. हालेलुया. We all sinned. आपण सर्वांनी पाप केले. No man is perfect. कुठलाही मनुष्य परिपूर्ण नाही. No man can ever claim that he never sinned except one person. आणि असा कोणताही मनुष्य बनू शकत नाही की मी पाप केलं नाही. फक्त एकच मनुष्य असं म्हणू शकतो. And every person who was born on this earth needs forgiveness. आणि या पृथ्वीवर जो कोणी जन्म घेतो त्याला त्या क्षमेची गरज आहे. Everyone who is born on this earth has been born in sin. आणि जो कोणी या पृथ्वीवर जन्मला आहे तो पापामध्ये जन्मला आहे. Except one person called Jesus who was never born in sin and never did a sin. आणि एकच मनुष्य जो आहे येशू ख्रिस्त त्याने कधी पाप केलं नाही आणि तो पापामध्ये जन्मला नाही. Even his birth was sinless. आणि त्याचा जन्म सुद्धा हा पापविरहित होता. That's what we're going to celebrate about Christmas. आणि हेच तर आपण ख्रिसमस मध्ये साजरा करणार His आहोत. birth is not a normal human birth. आणि त्याचा जन्म जो आहे तो नैसर्गिक मनुष्यासारखा नव्हता. His birth was from the Holy Spirit. त्याचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून होता. Sinless. पापविरहित. Without a spot. कुठलाही त्याच्या डाग नव्हता. When he was born, even his blood was holy. आमेन. आणि जेव्हा तो जन्मला त्याचं रक्त सुद्धा पापविरहित होतं. His body was holy. त्याचं शरीर हे पवित्र होतं. Until the time he went on the cross, not one sin he committed on the earth. जोपर्यंत तो क्रूसावर गेला नाही तोपर्यंत त्या पृथ्वीवर त्यांनी एकही पाप केलं नव्हतं. You can look to a person like this who is without sin. आणि तुम्ही अशा मनुष्याकडे पाहायला पाहिजे जो विरहित आहे. You will not find one except Jesus. तुम्हाला असा कुठलाच मनुष्य सापडणार नाही, फक्त येशू ख्रिस्तच. We all have sinned. आपण सर्वांनी पाप केले. And the Bible says we have come short of the glory of God. आणि आपण देवाच्या गौरवाला उणं पडलो. God wants us back. God wants us to come back. आणि देवाला हवंय आपण त्याच्याकडे परत यावं. But we cannot go. पण आपण जाऊ शकत नाही. Because there's a big wall, a big valley between we and God. कारण की त्याच्यामध्ये त्या पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक मोठी दरी आहे. It's called the valley of sin. त्याला म्हणतात पापाची दरी. No one can go to God. आणि आपण त्या देवाकडे मग जाऊ शकत नाही, पाहू शकत Because नाही he's आपण holy. त्याच्याकडे. कारण तो पवित्र आहे. He's holy. तो पवित्र आहे. No one can reach that holy God. आपण त्या पवित्र परमेश्वराकडे पोहोचू शकत नाही. But yet God wants us back. पण तरीही देवाला हवंय की आपण त्याच्याकडे परत यावं. God wants us badly that his children must come to him. त्याला खूप वाटतं की त्याची लेकरं त्याच्याकडे पुन्हा यावीत. But his character is holy. पण त्याचा जो गुणधर्म आहे तो पवित्र आहे. He cannot look at sin. तो त्या पापाकडे पाहू शकत नाही. He loves a sinner, तो पाप्यावर प्रेम करतो, but he hates sin. पण त्या पापाचा तो द्वेष करतो. He loves those people who are sitting in darkness, आणि जे अंधकारात आहेत त्या लोकांवरही तो प्रीती करतो, but he hates darkness पण त्या अंधकाराचा तो द्वेष करतो. because there is no darkness in God. कारण देवामध्ये कुठलाही अंधार नाही. So that's why he sent Jesus आणि म्हणूनच त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं. as the light of the world. आमेन. या जगाचा प्रकाश म्हणून. As the light of the world. आमेन. या जगाचा प्रकाश म्हणून. That whosoever believes on him, की जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, that light will enter his life. आमेन, मग तो प्रकाश त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. And that light will become his life. आमेन. आणि तो प्रकाश त्याचं जीवन होईल. Hallelujah. Hallelujah. Today the light of God in your life is your life. आमेन. आणि तुमच्यामध्ये जे देवाचा प्रकाश आहे तो आज तुमचं जीवन आहे. Hallelujah. And Hallelujah. that valley can only be covered and bridged by only one man called Jesus Christ. आणि ती जी पापाची दरी आहे त्याच्यावर एकच मनुष्य आहे पूल बांधू शकतो आहे, तो आहे येशू ख्रिस्त. And only through Jesus we could reach the heavenly Father. आणि येशू ख्रिस्ताद्वारेच आपण त्या स्वर्गीय पित्याकडे जाऊ शकतो. Through his blood we can go into his presence and call him Abba Father. आणि त्याचं रक्त घेऊन आपण त्या पित्याकडे जाऊ शकतो आणि त्याला म्हणू शकतो अब्बा फादर. What a great blessing. आमेन. किती मोठा हा
हा आशीर्वाद What a आहे, great blessing. किती मोठा हा आशीर्वाद आहे आपल्याला. The distance between us and God has been removed आमेन. आणि आपल्यामधलं आणि त्या पित्यामधलं जे काही अंतर आहे ते काढून टाकण्यात आलं by the blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. Hallelujah. हालेलुया. There's a great hope now. आता खूप आपल्याला आशा आहे And the world has got hope today. आणि जगामध्ये आज आशा आहे. The world can come to Jesus जग आता येशू ख्रिस्ताकडे येऊ शकतं if they want the salvation. जर त्यांना तारण हवंय तर. No one can earn that salvation. आणि कोणीही ते तारण स्वतःहून घेऊ शकत नाही. Not even by our own doing we can earn that salvation. आणि आपल्या स्वतःच्या कृत्यांद्वारे आपण ते तारण घेऊ शकत Our नाही. best works, आपले सर्वात उत्तम कार्य, our best of the best works आपल्यातले सर्वात उत्तमातले उत्तम आपले कार्य before God, देवापुढे they are like filthy, dirty rags. तेच त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. घानेड़ा चिंदी देखा है ना, पोंछ के पूरा कचरा साफ करके जब हम उसको उठाते ना, that is a called dirty, filthy rag. ते घाणेरड्या चिंधीसारखे आहे. God says your good works are like this. आणि देव म्हणतो तुमची उत्तम कार्य, चांगली कार्य त्या घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. You can never approach God by your works. आणि तुमच्या कार्याने तुम्ही देवाकडे कधीच जाऊ शकत नाही. You can never approach the Father saying that, Father, I did this, that's why I have come to you. No. तुम्ही असं कधी म्हणूच शकत नाही की मी हे एवढं उत्तम कार्य केलंय म्हणून परमेश्वरा मी तुझ्या जवळ आले, तुझ्या समक्ष आलेलो I आहे. fed 5,000 so I can come to you. No. आणि मी 5,000 दिलेत बघ परमेश्वरा म्हणून मी तुझ्या समोर येऊ शकलो No. नाही. God says you can only come in the presence of God by His grace and blood. आणि त्याच्या फक्त कृपेद्वारे आणि त्याच्या रक्ताद्वारेच तुम्ही त्याच्याकडे त्या कृपेने येऊ शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. So when you come to God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाकडे येता you must completely forget yourself. तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरलं पाहिजे. Forget who you are. तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलं Forget पाहिजे. your position. तुमचं पद काय आहे, Forget your whatever you are. तुम्ही जे काही आहात, जे काही तुमचे जगामध्ये पद आहे ते तुम्ही विसरलं पाहिजे. That has got nothing to do when you come into the presence of God. आणि त्या पदाचा काहीच उपयोग नाही जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता. Because when you come, कारण जेव्हा तुम्ही येता you need Him to come to Him. You need Him to come to Him. आणि तुम्हाला त्याची गरज आहे त्याच्याकडे जाण्यासाठी. You don't need yourself to go to Him. आणि तुम्हाला तुमची गरज नाहीये त्याच्याकडे जाण्यासाठी. You need Him. तुम्हाला त्याची गरज आहे You need- त्याच्याकडे You जाण्यासाठी. need His grace. त्याची कृपा, You need His blood त्याचं रक्त to go to Him. त्याच्याकडे जाण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. That's why आणि म्हणूनच when salvation came, जेव्हा तारण आलं, you know, the salvation is based on what do you call? Unbiased work. Unbiased. Unbiased का मतलब? I don't know what you call for unbiased. दुजा भाव नव्हता त्याच्यामध्ये. इसका मतलब प्रभु ने ना आपका लिया, ना आपका लिया, ना आपका लिया, प्रभु ने उसका माध्यम से उद्धार लेकर आया. हालेलुया. उसका मार्ग से उद्धार लेकर आया ताकि कोई भी कल परमेश्वर के सामने ये ना बोल सके प्रभु मैंने सबसे ज्यादा किया, मैं योग्य हूं, प्रभु इसने काम किया इसलिए ये योग्य नहीं है. हम परमेश्वर के सामने ऐसा नहीं आ सकते. इफ गॉड सीज आवर वर्क्स, जर देव आपली काम बघतो then half of the world will be destroyed. मग अर्ध जग हे नाश होईल. अगर परमेश्वर हमारा काम देखकर बोलता है हाँ ठीक है तूने बहुत अच्छा काम किया, लेकिन अगर हम लोग ने तराजू लेकर आए प्रभु के सामने और एक तराजू में हम लोग ने हमारे सारे गुड वर्क्स डाल दिए, दूसरे तराजू में सारे बैड वर्क्स डाल दिए, अगर मैं आपको पूछूं आप लोग कितने कॉन्फिडेंट है कि मेरा गुड वर्क्स नीचे रहेगा, यानी कि सबसे ज्यादा रहेगा? Half of the crowd will say, I don't know. I don't guarantee. मी खात्रीने सांगू शकत नाही. Maybe my good works or maybe my bad works are more. कदाचित माझे जे वाईट कृत्य आहेत ती जास्त असतील. And then if I go to God with my works, आणि जर मी माझी काम घेऊन त्या पित्याकडे गेलो God will reject me. तर देव माझा नकार करेल. But praise God.
पण देवाची स्तुती असो, God found a way, देवाने एक मार्ग शोधला. and the way is Jesus. आमेन. आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त. And God said, whosoever now believes in this son of mine, आणि तो म्हणतो की जो कोणी या माझ्या पुत्रावर विश्वास ठेवेल, whatsoever this person has done on the earth, आणि मग या पृथ्वीवर त्या माणसाने काहीही केलेलं असू दे, कितना भी बुरा जीवन, कितना भी बुरा काम किया है, God says, I will forgive him Amen. and wipe every sin from his life. आमेन. मग देव म्हणतो जर त्याने माझ्या पुत्रावर विश्वास ठेवला तर त्याने कितीही वाईट काम केले असे, मी ते सर्व कार्य त्याची विसरून जातो. The way of salvation became easy. मग तारणाचा जो मार्ग आहे तो आपल्यासाठी सोपा होऊन जातो. He removed you from your salvation works. आणि त्याने तुमचं जे तारणाचं काम आहे त्याच्यातनं त्या तुम्हाला काढून टाकले. And he put your salvation basis Jesus. आणि ते तारण त्या येशू ख्रिस्तावर अवलंबून ठेवलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Now Jesus did the work perfectly in this world. आमेन. आणि येशू ख्रिस्ताने या जगामध्ये ते तारणाचं काम एकदम योग्य प्रकारे केलं. He was the most perfect man on the earth. आमेन. आणि तो या पृथ्वीवर सर्वात परिपूर्ण असा मनुष्य होता. The sinless man पापविरहित मनुष्य recorded तिथे रेकॉर्ड in केलेला the आहे. history. इतिहासामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. I'll share someday about this. Our salvation is based on Jesus. आपलं तारण हे येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे. And he lived a sinless life. आणि तो पापविरहित जीवन जगला. Now the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, whosoever looks at him and believes on the work that he did for you and me. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो जो कोणी त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या कामावर विश्वास ठेवतो, Whosoever believes that God sent Jesus to be a sin offering in my place. आणि जो कोणी विश्वास ठेवतो की माझ्या पापासाठी त्याला पाठवण्यात आलं, Whosoever believes that Jesus came as the Lamb of God to be offered on that cross for the sin of the whole world. आणि जगाच्या पूर्ण पापांसाठी त्या येशू ख्रिस्ताला एक कोकरा म्हणून पाठवण्यात आलं, असं जो कोणी विश्वास ठेवतो, The Bible says he shall be saved forever. आणि पवित्र शास्त्र सांगतं जो कोणी असा विश्वास ठेवतो त्याचं तारण होतो. So salvation is not on the basis of work but on the basis of your faith and belief. आणि तारण जे आहे तुमच्या कार्यावर नाही तर तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. Did you understand this? Salvation is not on what you do. तुम्ही काय केलं त्याच्यावर नाही, Salvation is on what you believe आणि तारण तुम्ही काय विश्वास ठेवला त्याच्यावर and अवलंबून who you आहे. have believed upon. आणि कोणावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर अवलंबून When आहे. you believe upon the Son of God who came on your behalf, you are saved. आणि तुमच्यासाठी तो देवाचा पुत्र आला असा तुम्ही विश्वास ठेवता, Then you are saved. मग तुमचं तारण होतं. Hallelujah. Are you understanding? This is not the message today. I'm just giving you a background. Forgiveness, क्षमा. I'll tell you now. Listen to this very carefully. We were all sitting in darkness. आपण सर्व अंधकारात बसलेलो होतो. सही बराबर है? हम लोग सब अंधकार में बैठे थे. हम लोग सब पाप में बैठे थे. हम लोग सब शैतान के बंधन में बैठे थे. Jesus came in our life. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आला And you were removed from darkness and put into the light. आणि मग तुम्हाला अंधकारातून काढून त्या प्रकाशामध्ये ठेवण्यात आलं. Because Jesus forgave, God forgave. कारण देवाने तुम्हाला क्षमा केली. Because God forgave, कारण देवाने क्षमा केली, you were transferred from darkness to light. मग तुम्हाला त्या अंधकारातून प्रकाशात ठेवण्यात आलं. You understood till here? Jesus' forgiveness transferred you from darkness into light. आणि तुम्हाला त्या अंधकारातून त्या प्रकाशात ठेवण्यात आलं येशू ख्रिस्ताच्या क्षमेद्वारे. Forgiveness of God was not compulsory. आणि देवाने जी क्षमा आपल्याला दिली आहे ती कंपल्सरी नाहीये. वो प्रभु क्यों करे क्षमा? बुरा काम किसने किया है? प्रभु ने क्या मनुष्य ने? प्रभु तो न्यायी है, प्रभु तो पवित्र है. अगर बुरा काम किया है तो एक न्यायाधीश जो जज रहता है कोर्ट में, वो क्या करता है?
वो सजा सुनाता है। वो कहता है कि आपने ये बुरा काम किया, ये बुरे काम का ये नतीजा है, आपको ये सजा होनी चाहिए। परमेश्वर न्यायी है। परमेश्वर ये सोचता है कि अगर किसी ने गलत किया है या पाप किया है या क्राइम किया या गुनाह किया है तो गुनाह की सजा तो उसको मिलनी है। अगर परमेश्वर न्यायी है तो परमेश्वर ऐसे सोचता होगा, करेक्ट? जज ऐसा ही सोचता है ना। कोर्ट में क्रिमिनल सामने आया, इसने चोरी किया है, इसने खून किया है, जो भी किया है उसको सजा मिलना चाहिए। तो एक न्याय करने वाला न्यायाधीश ये सोचकर सजा सुनाता है। हमारा परमेश्वर भी न्यायी है तो हमारा परमेश्वर यही सोचता होगा। ऐसे बहुत लोग सोचते हैं। लेकिन उससे और एक चीज मैं आपको बताता हूं जो अच्छी बातमी है, एक अच्छी वार्ता है। परमेश्वर न्यायी तो है लेकिन परमेश्वर दया भी है। हालेलुया। If God is just, then God is mercy also. आमेन, हालेलुया। If God is just, जर देव न्यायी आहे then He is mercy also. तर तो दयाळू सुद्धा आहे. Now you will say, which character of God is stronger? मग तुम्ही म्हणताल की देवाचा कुठला गुणधर्म हा जास्त स्ट्रॉंग आहे? Salvation में कौन सा प्रभु का कैरेक्टर स्ट्रॉन्ग है? दोनों भी स्ट्रॉन्ग है। You know how? हालेलुया। Because कारण God is just. देव न्यायी आहे He had to punish the sins of the world. आणि देवाच्या जगाच्या पापांची त्याला न्याय करायचाच आहे. So he put that punishment on his son. मग त्याने काय केलं? ती सर्व शिक्षा जी आहे त्याने त्याच्या लेकरावर टाकली. God is merciful. आणि देव दयाळू पण आहे. He chose to show mercy upon you. त्याने तुमच्यावर दया दाखवली. Someone paid the price for me to receive the mercy of God. आणि देवाची जी काही दया आहे ती मिळवण्यासाठी कोणीतरी किंमत भरलेली आहे. And that price was taken up by Jesus. आणि ती किंमत कोणी भरली? तर येशू ख्रिस्ताने. So that I may receive the mercy of God. आमेन. जेणेकरून मी देवाची जी दया आहे ती मिळवू शकते. So when you come to God, म्हणून जेव्हा तुम्ही देवाकडे येता, when you come in His presence, जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये येता, when you go into the presence of God to pray, आणि जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेसाठी जाता, now never think that I'm coming because I am something. आणि मी कोणीतरी आहे म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये येते असा विचार करू Never नका. go into the presence of God and tell Him, Lord, oh, I am something, that's why I can come. No, you can only go into His presence because of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या मुळेच तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकता. What Jesus did for you and me जे is the काही reason for you and me to go to the Father. आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जे काही केलं तेच कारण आहे की आपण त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊ The शकतो. cross became the door to God. आमेन. आणि तो क्रूस जो आहे येशू ख्रिस्ताचा तो आपल्यासाठी प्रवेशद्वार झाला पित्याकडे जाण्यासाठी. It is through the work of the cross you can go to the Father. आणि त्या क्रूसाच्या कार्यामुळेच आपण पित्याकडे जाऊ शकतो. And when you go to the Father, you will always find mercy. आणि जेव्हा कधी तुम्ही त्या पित्याकडे जाता नेहमी तुम्हाला दयाच सापडेल. You will always find mercy. आमेन. तुम्हाला नेहमी दयाच मिळेल. Because you chose the way of Jesus. कारण तुम्ही येशूचा मार्ग निवडलेला आहे. If you go by your own way, you will never see mercy. आणि जर तुम्ही तुमच्या मार्गाने जाताल तुम्हाला दया ती कधीच मिळणार नाही. That's why Jesus is so important for us. आमेन. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. Without Him, you and I can do nothing. त्याच्याशिवाय तुम्ही आणि मी काहीच करू शकणार नाही. Nothing. काहीच करू शकत नाही. He is the mediator for all things. आणि आपल्या सर्व कार्यासाठी तो मध्यस्थी आहे. वो आज भी हमारा मध्यस्थी है. हालेलुया. आज भी हम लोग गलत करते हैं तो आज भी प्रभु यीशु स्वर्ग में बैठकर हमारे लिए मध्यस्थी करता है. आमेन. हालेलुया. आज भी जब हम लोग से कुछ गलत होता है परमेश्वर हमसे गुस्सा नहीं होता है. परमेश्वर आज भी हमारे लिए स्वर्ग में बैठकर कहता है पिता आमीन. उसने गलत किया लेकिन मेरा लहू उसके लिए बहा है, मैंने Yes, उसके लिए Lord कीमत Jesus. भरा है, पिता उसको क्षमा कर. और पिता क्षमा कर देता है. हालेलुया.
There was a man. एक मनुष्य होता, He wanted to buy a big house. त्याला एक मोठं घर विकत घ्यायचं होतं And the house was very beautiful. आणि ते घर खूप सुंदर होतं. Maybe I'll tell you the story sometimes. It's a wonderful story. It'll take time. मी नंतर कधीतरी सांगेल ही कथा. This is based on salvation. ही तारणावर अवलंबून असणारी गोष्ट आहे. Jesus is very important for us. येशू ख्रिस्त आपल्यासाठी खूप महत्त्वाचा So आहे. in your spiritual life, म्हणून तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, in your salvation, तुमच्या तारणामध्ये the center of attraction is Jesus. आमेन. आणि तुमचं केंद्रबिंदू हा नेहमी येशू ख्रिस्तच असला पाहिजे. He must be right at the center. तो नेहमी त्या मध्य केंद्रबिंदूच तुमच्या जीवनाचा असला पाहिजे. आकर्षण केंद्र तोच असला पाहिजे. Everything must revolve around Jesus. आणि सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताभोवती फिरत असल्या पाहिजेत. One day I'm going to teach on maybe on Sundays who the Son of God is. आमेन. आणि हा कोण आहे याच्याविषयी मी तुम्हाला नक्कीच शिकवेन. When you learn about who the Son of God is, you will fall in love with him. आमेन. आणि हा देवाचा पुत्र कोण आहे हे जर जेव्हा तुम्ही जाणताल, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. You will love him with all your heart. आमेन. तुमच्या पूर्ण अंतःकरणाने तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. We must know who Jesus is. आमेन. आणि आपण जाणलं पाहिजे येशू ख्रिस्त कोण आहे ते. Hallelujah. हालेलुया. Praise God. You know, हालेलुया. tonight, in very short, I'm going to tell you a very, very powerful message come from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून आलेला संदेश मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. God is kindness. आणि देव हा दयाळू आहे. God is always kindness. आणि देव नेहमी दयाळू आहे. And He always likes to show His children kindness in every area of their life. आणि देवाला त्या लेकरांच्या प्रत्येक भागामध्ये त्याची दया दर्शवायची आहे. I'm going to show you from the Bible. पवित्र शास्त्रातून मी तुम्हाला दाखवणार आहे. However we are, आपण कशीही असू दे. many times we don't even realize how we are living this life. आणि किती वेळा तर आपण विचार करत नाही की आपण हे जीवन कसं जगत But आहोत. yet God is so kind. तरी देव इतका दयाळू आहे. Yet God's kindness never stops. आणि अजूनही देवाची दया कधीच थांबलेली नाही It आपल्यासाठी. continues to flow. ती निरंतर आहे. There was a man in the Bible named David. आणि दावीद हा जो मनुष्य आहे पवित्र शास्त्रामध्ये, You all have heard of this name David? तुम्ही ऐकले या दावीदाविषयी. David, he was the king of Israel, तो इस्रायलाचा राजा होता, but he was a shepherd boy. पण तो मेंढपाळाचा पुत्र होता. And God chose a shepherd boy to become the king of Israel. आणि देवाने त्याला निवडलं होतं इस्रायलाचा राजा होण्यासाठी. But in Israel there was a king named Saul. आणि इस्रायलामध्ये राजा होता, तोचं नाव होतं शौल. And Saul had a son named Jonathan. आणि शौलाच्या पुत्राचं नाव होतं योनाथन. And David and Jonathan were very good friends. आणि दावीद आणि योनाथन हे खूप चांगले मित्र होते. I'm going to tell you the story. You listen, you will be super blessed. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. David, दावीद, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. God called David as a man after his own heart. आणि दावीदाला प्रभू म्हणतो तो माझ्या अंतःकरणाच्या जवळचा होता. There is a reason why God called David like that. त्याच्यासाठी एक कारण होतं. Jesus has also been called as the son of David. आणि येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र असं बोलण्यात आलेला आहे. दाविदाच्या पुत्राचा जन्म त्या ठिकाणी झाला असं किती लोकांनी बायबल मध्ये वाचलंय. दाविदाचा पुत्र. Now many people don't even know why he's called दाविदाचा पुत्र. Why is he not called the son of God? He's called the son of David. There is a reason. त्याच्या मागे एक Now कारण आहे. David दावीद became the king. जेव्हा राजा झाला, Saul was not happy. शौलाला ते आवडलं नाही. Saul wanted to kill David. आणि शौलाला हवं होतं, शौलाला दाविदाला मारायचं होतं. But God's favor was upon David. पण देवाचा अनुग्रह त्या दाविदावर होता. But yet David was running away from Saul. पण तरीही दावीद पळत होता. And one day David went and hid in a cave. आणि एक दिवस दावीद जातो आणि त्या गुहेमध्ये लपतो. And in that cave he is there along with his army.
आणि जेव्हा दावीद त्या गुहेमध्ये लपतो त्याच्या सैन्य त्याच्या बरोबर होते. In the same cave next to David is Saul hiding. आणि त्याच्या दुसऱ्या गुहेमध्येच शौल तिथे लपलेला होता. And now, why I'm telling you this story? Because forgiveness and kindness must be shown by every child of God. देवाच्या प्रत्येक पुत्राने दया आणि क्षमा ही दर्शवली पाहिजे. We have the character of God आपल्यामध्ये देवाचे गुणधर्म आहेत. because we are His children. कारण आपण त्याची लेकरं आहोत. When we are His children, we have His nature. आणि जेव्हा आपण त्याचे पुत्र आहोत तर आपल्यामध्ये त्याची चरित्र त्याचे गुणधर्म असले पाहिजेत. We don't have, see, if I'm born in this family, जर मी या कुटुंबामध्ये जन्मलो I don't have the nature of the neighbor's family. मग माझे जे गुणधर्म आहेत ते शेजाऱ्यांचे नसतील. फिर कुछ गड़बड़ है. अगर मेरा चेहरा या मेरा स्वभाव, समझो एक लड़के का स्वभाव और लड़के का बर्ताव बाजू वाले के फादर से मैच करता है, इसका मतलब कुछ गड़बड़ है. You having the family, born in that family, you will have the character of that family. तुम्ही ज्या कुटुंबामध्ये जन्मता त्या कुटुंबाचेच गुणधर्म तुमच्यामध्ये येतात. Correct? Yes or no? Yeah, you can answer me. Yes or no? Amen. I'm born in God's family. मी देवाच्या कुटुंबामध्ये जन्मले. You are born in God's family. How many can say God is my father? How many can say? कितने लोग बोल सकते हैं परमेश्वर मेरा स्वर्गीय पिता है? हालेलुया. He is my heavenly father. तो माझा स्वर्गीय पिता So आहे. if I'm born in God's family, जर मी देवाच्या कुटुंबामध्ये जन्मलोय I have God's character. मग माझ्यामध्ये देवाचे चरित्र आहेत, गुणधर्म आहेत. I have God's nature. देवाचा गुणधर्म And, स्वभाव माझ्यामध्ये and आहे. God's nature is to forgive and show kindness every time. आमेन. आणि देवाचा स्वभाव आहे की प्रत्येक वेळेस क्षमा करायची आणि दया दाखवायची. Yes or no? Amen. Praise God. David was hiding in that same cave where Saul was hiding. आणि जिथं शौल होता त्याच गुहेमध्ये दावीद लपला होता. And Saul was sleeping in the night. आणि रात्री शौल तिथे झोपला होता. David's army tells David, आणि जे दाविदाचे सैन्य होतं ते दाविदाला सांगतात, बेस्ट चांस मिला है तुमको सॉल को खत्म कर देने का. आज के जैसा चांस आपको मिलेगा नहीं. अगर आज आपको सॉल आपके हाथ में लगा है, शायद प्रभु ने आपके हाथ में दिया है, आज की रात उसको खत्म कर दो. हाउ मेनी ऑफ यू विल टेक एडवांटेज लाइक दिस? किती जण तुमच्यातले असा फायदा घेतील? है ना? आज आया तो कैसा बराबर मेरे, कितने लोग बोले रहेंगे ना, आया बराबर मेरे हाथ के नीचे, आज मैं छोड़ता नहीं इसको. हाँ बराबर ना, ऑफिस में, बिजनेस में, जिधर भी, अभी आया मेरे हाथ के नीचे, आज इसका पूरा हिसाब किताब. बट लुक एट डेविड, पण दाविदाकडे पहा, अ वेरी डिफरंट नेचर. खूप वेगळं त्याचं गुणधर्म होते. ही सेड नो. तो म्हणाला नाही. हाउएवर सॉल हैज बिहेव्ड विथ मी, शौल माझ्या बरोबर कसाही वागला असेल, he may have tried to kill me, त्याने मला मारायचा, वध करायचा जरी प्रयत्न केला असेल, but yet he is God's anointed. आमेन, पण तरीही तो देवाचा अभिषिक्त आहे. I will not touch God's anointed. आणि मी देवाच्या अभिषिक्ताला हात लावू शकत नाही. वो परमेश्वर ने जो अभिषेक किया है मैं उसको स्पर्श नहीं कर सकता. Yet David goes in the night. आणि तरीही दावीद तिथे रात्री जातो त्याच्या जवळ शौलाच्या. उसके कपड़े का एक छोटा टुकड़ा काट के लेकर आता है. किसका? सॉल का. सॉल के कपड़े का एक टुकड़ा काट कर लेकर आता है और बाद में डेविड को बहुत बुरा लगता है, मैं ऐसा नहीं करना चाहिए था, ऐसा नहीं करना चाहिए था, because he is an anointed man of God. कारण तो अभिषिक्त होता. Whatever may have happened to him, जे काही त्याच्या बरोबर घडलेलं होतं, लेकिन वो परमेश्वर का अभिषिक्त है, हालेलुया, मैं उसको स्पर्श नहीं कर सकता. Amen. You know, many of God's children अनेक देवाची लेकरं want to always go with this nature of taking revenge. अनेक जण सूड भावनेने जात असतात. रुके रहते हम लोग. हाँ? प्रभु इसने ना बराबर बर्ताव नहीं किया, थोड़ा उसके अगेंस्ट कुछ
गलत हुआ ना, देखो मैंने बोला था ना, ये इसने ना मेरे विरुद्ध ऐसे किया इसलिए प्रभु ने किया उसके लिए, एंड वी आर हैप्पी. आणि आपल्याला आनंद होतो मग. उसको तकलीफ हुआ ना, हाँ इसने मेरे विरुद्ध किया था ना इसलिए प्रभु ने उसको दिया. दिस इज द मोस्ट स्पिरिचुअल थॉट ऑफ बहुत बिलीवर्स. देखा मैं कौन है, मालूम है कौन है, देखो प्रभु ने कैसे किया उसको, तुमको मालूम है कौन है मैं. सबसे स्पिरिचुअल थॉट है. बट लुक एट डेविड. पण दाविदाकडे पहा, He could have killed Saul like that. आणि शौलाला तो मारू शकत होता, But he said, no. पण तो म्हणाला नाही. However he may have behaved with me, त्याने तो माझ्या बरोबर कसाही वागला असेल, कितना भी उसने बुरा किया रहेगा, मेरे जान के पीछे भागा रहेगा, लेकिन फिर भी मैं उसके ऊपर हमेशा दया ही दिखाऊंगा. हालेलुया. Oh my God. Only a man after God's heart can say this. हालेलुया. जो देवाच्या जवळचा आहे तोच फक्त असा स्वभाव दर्शवू शकतो. It's not in normal human nature. हा साधारण मनुष्याचा स्वभाव नाही. Normal human nature will say, तू गलत किया ना, तुझे मिलना ही था, तेरा ऐसा ही दशा होना था. ये नॉर्मल ह्यूमन नेचर है. लेकिन गॉड का नेचर बोलता है, नहीं प्रभु, उसका कितना भी बुरा हुआ, उसने मेरे विरुद्ध कितना भी बुरा किया रहेगा, प्रभु तू उसका भला ही कर. हालेलुया. आई एम गोइंग टू शो यू फ्रॉम द बाइबल. पवित्र शास्त्रातून मी दाखवणार आहे. Saul शाऊल, could have been killed, शौलाला मारण्यात आलं असतं, but he spared Saul's life. पण दावीद शौलाला सोडून देतो. We don't spare. आपण सोडलं नसतं त्याला. हम लोग नहीं छोड़ते थे. या आज भी अगर हमारे विरुद्ध सॉल के जैसा कोई भागा है ना पीछे, हम लोग छोड़ते नहीं है. क्यों? क्योंकि हम लोग न्यायी स्वभाव में बहुत चलते हैं. हाँ प्रभु मैं न्यायी है, हमारा प्रभु भी न्यायी है, लेकिन बाइबल कहता है प्रभु दयालु भी है. प्रभु बुरा हो गया, उसने बुरा किया मेरे से, वो मिलना ही था उसको बुरा. उसका समझो, many times it has happened when someone has gone against us, जेव्हा कोणी आपल्या विरुद्ध जातं and I have seen sometimes things don't work well. आणि कधी कधी गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. God actually checks our character that time. खरं तर देव तेव्हा आपला स्वभाव तिथे तपासत असतो. Are you happy because things have not gone well, or are you praying for him so that things may become well with him? आमेन. आणि तुम्ही देव पाहत असतो की तुम्ही काय करता आहात त्या परिस्थितीमध्ये. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करताय की तुम्हाला आनंद झालाय की त्या गोष्टी चांगल्या झालेल्या नाहीत, व्यवस्थित नाहीत. I'm bringing out some hidden things. काही लपलेल्या गोष्टी मी बाहेर काढत आहे. Sometimes we are so angry upon some people, upon some situations, that we feel what is happening is right, Lord. होने दो प्रभु ऐसा. No, that is not God's nature. हा देवाचा स्वभाव नाही. God's nature is always to show kindness. देवाचा स्वभाव नेहमी दया दर्शवतो. God's nature is to always forgive and let people go. आमेन. आणि देवाचा स्वभाव असा आहे की क्षमा करणं आणि जाऊन देणं. Open your Bibles to 2 Samuel chapter 9 verse 1. In very short I'm going to take it so you have to understand what I'm saying. Saul, 2 शमूएल 9. 2 शमूएल 9 अध्याय 1 पासून. Saul and Jonathan, father and son. Second Samuel chapter 9 from verse 1. दाविदाने विचारले. Okay, before you read, I'll give you a background. Saul and Jonathan, father and son. शौल आणि योनाथन, Father and son both were killed by the Philistines. आणि त्या दोघांनाही पिता पुत्राला फिलिस्ती लोकांनी त्यांना मारण्यात आलं. हाँ, और उन लोगों को क्या लगा
कि डेविड ने इन लोग को मार दिया। त्यांना वाटलं की दाविदानेच मारलंय उन त्याला. लोगों को लगा डेविड इनके लाइफ के पीछे था, इसलिए डेविड ने मारा। सबको गलत फहमी हो गया कि डेविड ने सॉल और जोनाथन को मारा। ओके, अभी कौन बचा है? नो, डेविड इज अ गुड मैन. आणि दावीद तर चांगला मनुष्य होता. He never killed Saul. त्याने कधीच शौलाला मारलं He नाही. didn't kill Jonathan. योनाथानाला पण त्याने मारलं In नाही. fact, Jonathan was David's best friend. योनाथन तर त्याचा चांगला मित्र होता. They had a covenant with each other. त्यांच्या दोघांमध्ये करार होता. David never killed either of them. आणि त्या दोघांपैकी कोणालाच दाविदाने मारलं नाही. But yet the news spread that David killed Saul and Jonathan. पण अशी बातमी पसरली की दाविदानेच त्या दोघांना मारलंय. So everyone was hiding from David. आणि म्हणून सगळे त्या दाविदापासून लपत होते. And now Jonathan had one son named Mephibosheth. आणि योनाथानाला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं. Now David is searching for Saul's family. आणि दावीद आता त्या शौलाच्या कुटुंबाला शोध घेत होता. And they thought that David is searching for Saul's family so that he may be destroyed. He may destroy the whole family of Saul. आणि लोकांना असं वाटत होतं की दावीद त्या शौलाच्या कुटुंबाला शोधत आहे. त्यांना असं वाटत होतं की तो पूर्ण कुटुंबाला आता मारणार आहे. You know, जब नया सरकार आता है ना, तो नया सरकार का एक काम रहता है, सबसे पहला पुरानी वाली सरकार की सारी बुरी चीजें ऊपर लेकर आओ, है ना? समझो, से आई एम नॉट टेकिंग एनी नेम्स ऑफ द गवर्नमेंट, बट अगर जो अगर सरकार आता है, पिछले सरकार ने क्या बुरा किया वो पहला लिस्ट लेकर आता है. पिछले सरकार ने क्या क्या सही नहीं किया वो सब लेकर आएंगे. नाउ लुक एट दिस. सॉल वाज द किंग. शौल राजा होता, ही वाज किल्ड. त्याला वधण्यात आलं. डेविड बिकेम द किंग. आता दावीद राजा झाला. नाउ डेविड ने क्या सोचा रहेगा? अगर हम लोग नेचुरल होते, डेविड क्या, हम लोग क्या सोचते? सॉल का जो भी फैमिली है ना, सबको निकाल दो, इससे पूरा भूमि से निकाल दो, जितना भी उसका फैमिली ना, किल देम. बट दैट वाज नॉट डेविड्स हार्ट. पण दाविदाच्या हृदयात असं नव्हतं. ही वाज सर्चिंग फॉर सॉल्स फॅमिली. तो शौलाच्या कुटुंबाचा शोध घेत होता. अँड व्हेन ही वाज सर्चिंग, आणि जेव्हा तो शोध घेत होता, he found Saul's grandson named Mephibosheth. आणि त्याला जेव्हा तो शौलाचा नातू सापडतो, त्याचं नाव मशीबोथे. Now look at verse number 1. 2 शमूएल 9:1. And David said, is there anyone left in the house of Saul that I may show kindness for Jonathan's sake? दावीद म्हणतो, शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिला आहे का? योनाथानासाठी मला त्याच्यावर दया दाखवायची आहे. So David wanted to show favor. आणि दाविदाला त्यांच्यावर दया दाखवायची He आहे. wanted to find the family of Saul so that he could show kindness. आणि शौलाचं कुटुंब त्याला हवं आहे का? तर त्याला त्यांच्यावर दया दाखवायची आहे. And then one servant named Ziba comes and tells, आणि एक तो गुलाम नोकर त्यांच्याकडे येतो, सिबा नावाचा. and he says there is one grandson of Saul who is there in one place. आणि तो सांगतो की शौलाचा एक नातू आहे. And his name is Mephibosheth. आणि त्याचं नाव आहे Mephibosheth. मफीबोशे. Now listen to this story very carefully and very short I'm explaining. Mephibosheth was in a place called Lo-Dobar, and he was in that place for many years. आणि तो एका जागेमध्ये राहत असतो खूप वर्षांपासून. Mephibosheth was staying in a place called, I'll give you the name of the place, it is a little difficult to pronounce. It is Lo-Debar. Okay? Mephibosheth means मोफीबेशेचा अर्थ काय होतो? it means son of shame. लज्जेचा पुत्र. Son of shame. लज्जेचा पुत्र. And Lo-Debar means a desert. आणि लो दबार म्हणजे अरण्य किंवा वाळवंट. देखो, मेफीबोशेत का मीनिंग है शर्म का पुत्र. लो-देबार जहां पे वो रहता है उस जगह का
अर्थ है डेजर्ट या फिर उस जगह में कुछ भी नहीं उगता है। इसका मतलब मेफीबोशेत ऐसी जगह में रह रहा था जो डेजर्ट है, जो अरण्य है, जहां पे कुछ भी नहीं है, लाइफलेस जगह में रहता था। ओके, दैट वाज द बैकग्राउंड। अभी डेविड खोज के निकालता है कि मेफीबोशेत कहां पे रहता है, और जब जीबा उसको बुलाकर लेकर आती है पैलेस में, तब मेफीबोशेत को समझ में आता है कि डेविड मेरे लिए मुझे ढूंढ रहा था इतने दिन। ओके, नाउ अंडरस्टूड द स्टोरी? यू गेटिंग द स्टोरी? मेफीबोशेत was a lame man from childhood, right? 5 साल की उम्र में मेफीबोशेत वो नर्स के हाथ में से गिरता है और उसके दोनों पैर निकामी हो जाते हैं। सो फ्रॉम 5 years till he becomes young, जब वो यंग युवक हो जाता है, तब तक उसके दोनों पैर पूरी तरीके से लेम थे। You're getting what I'm saying? तो पांगळा होतो। Now David searches for Mephibosheth. David searches for Mephibosheth. आणि दावीद त्याचा शोध घेत असतो And Ziba brings him to David. आणि तो सीबा जो आहे नोकर, तो त्या मुलाला त्या दाविदाकडे घेऊन येतो। You know why Mephibosheth became lame? आणि तो पांगळा का होतो? Now listen to this very carefully. They thought David was behind life of Mephibosheth. आणि त्यांना वाटतं की दावीद जो आहे तो या मेफीबोशेतच्या जीवाचा शोध घेत आहे। वो टाइम सॉल भी मर गया था, जॉनथन भी मर गया था। उन लोग को लगा अभी डेविड मेफीबोशेत को भी खत्म कर देगा, इसलिए वो नर्स उसको उठाकर भागती हुई जा रही थी। अचानक मेफीबोशेत उसके हाथ से गिरता है और वो पैरों पे गिरता है, वो दोनों पैर उसके लेम हो जाते हैं। द रीजन इज, त्याचं कारण काय आहे? इफ यू रन अवे फ्रॉम ए काइंड मैन, जर तुम्ही कुठल्याही दयाळू माणसाच्या पासून दूर पळता, if you run away from a kind God, जेव्हा तुम्ही त्या दयाळू परमेश्वरापासून दूर पळता, you will never be able to be normal. मग तुम्ही नॉर्मल राहू शकत नाही। I'll tell you one more thing. David was good. दावीद चांगला होता, He was a kind man. तो दयाळू मनुष्य He wanted होता to bless Mephibosheth, आणि त्याला त्या मेफीबोशेतला आशीर्वादित करायचं but होतं। they thought that he is about to kill. पण लोकांना वाटलं की तो त्याला मारणार आहे। The world is thinking the same today. आणि जग सुद्धा हेच विचार करते They आज, think God is behind their life. की देव लोकांच्या मागे आहे, God wants to kill us. देवाला आपल्याला मारायचं आहे। But God is a kind God. पण देव तर दयाळू When परमेश्वर we आहे। run away from a kind God, this is what happens. आणि जेव्हा आपण अशा दयाळू मनुष्य देवापासून पळतो, गोष्टी अशा घडतात। When they ran away from David, they were landed in Lo-debar, which is a desert place. आणि जेव्हा ते दाविदापासून पळतात, ते लोदेबार मध्ये जातात, जे वाळवंट आहे, And अरण्य आहे। when we run away from God, we land up in such a places which is like a wilderness, or like a place which is without any pasture. आणि आपण सुद्धा जेव्हा देवापासून लांब पळतो, तेव्हा आपण सुद्धा त्या अरण्यात पडतो। Are you getting what I'm saying? I will teach this next Saturday again, पुढच्या शनिवारी पुन्हा सुरू। because I want to share some powerful revelation in this whole passage. This, when you know what is the heart of God for his children, जेव्हा तुम्हाला समजेल देवाचं हृदय त्याच्या लेकरांसाठी काय आहे, you will be super blessed. तुम्ही आशीर्वादित होताल। You will change your image about God. देवाची जी प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये आहे, The मनामध्ये आहे, image ती that we बदलत जाईल। carry sometimes about God, it will be completely replaced with the image that God is there, how word puts forth the image. आणि जगाने जी तुमच्यामध्ये देवाची प्रतिमा टाकली आहे, ती एकदम वेगळी असते खऱ्या देवाची पासून। Hallelujah. जो इमेज हम लोग लेके चल रहे ना प्रभु की, वो इमेज टूटकर सही
परमेश्वर का इमेज उसके वचन के द्वारा हमारे दिमाग में तैयार हो जाएगी. Then you will know how God the Father is. मग तुम्हाला समजेल पिता काय आहे ते. I'm telling you, you will be super blessed. Come next Saturday. Because पुढच्या it's a शनिवारी very नक्की या. long message. It's a long message. खूप मोठा संदेश And there आहे are many revelations hidden in it. आणि अनेक प्रकटीकरण याच्यामध्ये लपलेली आहेत. You will really see the salvation plan of God in this message. आणि जो देवाचा तारणाचा संदेश आहे तुम्ही याच्यामध्ये पाहताल. And that's why I said forgiveness is very important in a child of God's life. आणि म्हणून मी सांगितलं देवाच्या लेकरांमध्ये क्षमा खूप महत्वाची आहे. When we learn to forgive and show kindness, आणि जेव्हा आपण क्षमा करायला शिकतो आणि दया दाखवतो, we are reflecting the nature of our heavenly Father. आमेन, मग आपण आपल्या स्वर्गीय पिताचं जे गुणस्वभाव आहे ते दर्शवतो. Praise God. Hallelujah. Hallelujah. Let's close eyes. Let's all stand up on. Father, we bless you. We